प्रकाशात कोपरगावात गंगा गोदावरी महाआरतीचा आध्यात्मिक जल्लोष। कोपरगाव श्रावण मासातील तिसऱ्या सोमवारी 12 ऑगस्ट 2025 रोजी संजीवनी व प्रतिष्ठानच्या वतीने गंगा गोदावरीची महाआरती भक्तिभावाने आणि दिमाखात पार पडली। गोदावरी नदीच्या तीरावर भगवान शंकराच्या जयघोषांनी दुमदुमलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणाने भरून गेला। या विशेष महाआरतीचे नेतृत्व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि सौ संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांनी केले। त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गंगा गोदावरी महाआरती पार पडली। दिव्य प्रकाशात न्हालेल्या गोदा तीरावर हर हर महादेव आणि गंगा मैया की जयच्या घोषात भाविकांनी मंत्रमुग्ध करणारा आध्यात्मिक अनुभव घेतला। या प्रसंगी सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती महंत परमपूज्य रमेश गिरीजी महाराज तसेच परमपूज्य काशिकानंद गिरीजी महाराज शिर्डी निगोज हे देखील उपस्थित होते। तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी माजी पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, महिला भगिनी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, नदी सुरक्षा दलाचे बोट चालक आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे समर्पित युवा सेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले। गंगा गोदावरी महाआरती ही संजीवनी युवा प्रतिष्ठानने सुरू केलेली एक आगळी परंपरा असून ती कोपरगावच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देत आहे। पुढील आणि अंतिम श्रावणी सोमवारालाही याच भक्तिभावाने व उत्साहाने महाआरती होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, सम्राट न्यूज, कोपरगाव। गंगा सकळ जोस जाती भंगा, गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती, नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु। सुचित्वे सुची गंगा होय, पाप तापये जाय, परी तेथे आहे पुण्य। अशा प्रकारचं या ठिकाणी गंगा पूजन व गंगेची आरती आज वाटते तिसरा सोमवार काहीतरी आहे। गेली 3 वर्षापासून या ठिकाणी संजीवनी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या वतीनं भगवत कृपेनं व संतांच्या आशीर्वादाने आमचे विवेक भाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा 4थ्या वर्षाचा हा उपक्रम या ठिकाणी संपूर्ण श्रावण मास प्रत्येक सोमवारी या ठिकाणी या आरतीचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण हा कार्यक्रम आहे। श्रावण मासामध्ये संपूर्ण भारतभर भगवान शंकराची आराधना चालू आहे आणि त्यातल्या त्यात दर सोमवारी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून भगवान शंकराची पूजा अर्चा, आराधना, प्रार्थना अनेक स्थानावर चालू आहे। ज्या ज्या ठिकाणी भगवान शंकराचे मंदिर आहेत, भगवान शंकराची स्थापना आहे, त्या ठिकाणी चालूच आहे। परंतु ज्या ज्या ठिकाणी गंगेचे उगम आहेत आणि गंगा जिथून निघाली आहे आणि समुद्राला मिळेपर्यंत या गंगेच्या काठावर ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे काही प्रतिष्ठान आहेत, काही भगवान शंकराचे मंदिर आहेत, काही भगवान शंकराचे घाट आहेत, त्या प्रत्येक घाटावर गंगेची आरती, गंगेची आराधना, गंगेचं पूजन संपूर्ण भारतभर चालू आहे। आपलं देखील भाग्य आहे या महाराष्ट्राला देखील एका गंगेचा दर्शन, पूजन, स्नान आपल्याला देखील घडत आहे। तसं भागीरथीला आपण गंगा प्रामुख्याने त्याला महत्त्व देतो आहोत की ज्या ठिकाणून गंगोत्री येऊन ती गंगा निघालेली आहे। राजमहेंद्रीला 7 मुखाने ती त्या ठिकाणी आपला कलकत्त्याला गंगासागरला ती मिळालेली आहे।
त्याचप्रमाणे ब्रह्मगिरीहून रिघे, समुद्री किर रिघे, म्हणजे ब्रह्मगिरीहून ज्या गंगेचा उगम आहे त्याला आपण गौतमी म्हणतो, अर्थात गोदावरी. गौतम ऋषीच्या तपश्चर्येनं ती गंगा या ठिकाणी आलेली आहे. प्रथम तिचा उगमस्थान ब्रह्मगिरीवर आहे. या ब्रह्मगिरीचं महत्व साधू संतांनी देखील वर्णन केलेलं आहे. गंगेचं महत्वही वर्णन केलेलं आहे. गंगेच्या बाबतीत बोललेलं आहे, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. आपल्या गोदावरी या गंगेला विशेष अशा प्रकारचं अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. कारण ज्या ठिकाणी ती उगम पावलेली आहे त्या पर्वताचं देखील फार महत्व आहे, त्या उगम स्थानाचं फार महत्व आहे. म्हणून ते म्हटले आहे की या गंगेचं एवढं महत्व आहे की आपण या गंगेच्या स्नानानं पवित्र होऊ. सुचित्वे सुची गंगा होय पाप तापही जाय. या गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आपला पाप ताप सर्व काही जाते. बरे तेथे आहे पुण्य एक, परंतु त्या ठिकाणी आपल्याला 3 डुबकी मारावी लागतात, बुडावं लागतंय, मग पाप जाते. परंतु याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं, तुम्हाला ते नाही जमलं, स्नान करायला नाही जमलं, ते केवळ या गंगेचं नाव जरी घेतलं, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचेनं गंगा गंगा जरी म्हटलं तर सकळ दोष जाती भंगा. तुमचे सर्व दोष या ठिकाणी भंग पावतात, नाश पावतात, नष्ट होतात. आणि एवढंच नाही, ज्या पर्वतावर या गंगेचा उगम झालेला आहे गोदावरीचा, त्या पर्वताचं नाव आहे ब्रह्मगिरी. या ब्रह्मगिरीला एवढं महत्व आहे, आपण त्या ब्रह्मगिरीचं नुसतं दर्शन घेतलं तर त्या ब्रह्मगिरीच्या दर्शनानं आपली जी इच्छा असेल, भगवान शंकराची आराधना केल्यानंतर भगवान शंकराचं स्थान, भगवंत शंकराची त्या ठिकाणी स्थिती आपल्याला प्राप्त होते. अशा प्रकारचं ते स्थान दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी. अशा प्रकारे त्या माणसाला यमपुरी, त्याला यमपुरीला जायची गरज नाही, तो कैलासापर्यंत जातो. कारण ज्या ठिकाणी ती गंगा उगम पावलेली आहे, तीच गंगाद्वारला आल्यानंतर कुशावर्ता आलेली आहे. अशा कुशावर्ताचं स्नान केलं तर भगवान शंकराचं स्थान कैलास आहे. ते कैलास पद या भक्तांना प्राप्त होते. कुशावर्ती करिता स्नान, त्याचे कैलासी राहणे, अशा प्रकारचं महत्व सांगितलं आहे. एवढंच नाही, तो पर्वत आहे ब्रह्मगिरी, त्याची आपण प्रदक्षिणा घातली, नामामने प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये या गोदावरीच्या उगमाला अत्यंत महत्व आहे. कारण त्या उगमाला एवढं स्थान महत्व दिलं आहे, त्या पर्वताला महत्व दिलं आहे. त्याची परिक्रमा केली तरी आपल्याला महान पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारचं महत्व या गंगेला आहे. आणि या गंगेची आरती आपली या ठिकाणी होत आहे. आनंदाची बाब आहे. भगवान करो यांच्या माध्यमातून वाट जावी त्याशी अर्धपुण्य लाभे. महाराज आलेले आहेत, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. महाराज मला वाटतं प्रत्येक सोमवारी त्यांची उपस्थिती असते. आज आज श्रावणी सोमवार, अर्थात श्रावण महिन्यातला हा 3रा सोमवार. या 3ऱ्या सोमवारच्याही दिवशी संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक अर्थात कैलासाची शंकररावजी कोल्हे साहेब, त्याचप्रमाणे तोच वारसा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे आणि तीच परंपरा आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते विवेक भैयाजी कोल्हे यांनी आपल्या आजोबांचा, वडिलांचा हा सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक वारसा आणि हे आजपर्यंत हा चालू ठेवलेला आहे, याही पुढे चालू ठेवणाराच आहे. अशा सामाजिक बंधनातून अर्थात
काल रक्षाबंधन आणि त्या रक्षाबंधनाच्या अनुषंगाने आणि आपल्या सीमेवर देशाच्या सीमेवर जे काही जवान तैनात असतात, जे जवान आपल्या देशाचं रक्षण करतात आणि त्यांच्याकरता त्या बांधवांकरता विवेक भैया कोल्हे यांनी आणि थेट कोपरगाव ते जम्मू काश्मीर पर्यंत रक्षाबंधनाच्या निमित्ताने आणि 1,00,000 आणि अशा अनेक लाख्या त्या ठिकाणी पोहोच केलेल्या आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. एकच उपक्रम नाही, सार्वजनिक माध्यमातून दरवर्षी आजोबांच्या अर्थात कोल्हे साहेबांच्या आणि स्मृती दिनानिमित्ताने आणि कोपरगावच्या अंतर्गत तहसीलदार त्या कार्यालयाच्या समोर मैदान आणि त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन करतात आणि त्या आयोजनामध्ये सर्व कोपरवासी यांना आणि परिसरातील भाविकांना असा श्रीमद भागवत कथेचा लाभ होतो. तेही एक धार्मिक कार्यक्रम आणि या परिवाराच्या माध्यमातून होत असतं. सामुदायिक विवाह सोहळा हाही एक कार्यक्रम उपक्रम एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि तोही कार्यक्रम ते करत असतात. ही गंगा पूजनाचं, वृक्षारोपणाचं अनेक अनेक सामाजिक आणि ते कार्यक्रम करत असतात. म्हणून असा कोल्हे परिवार धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक सर्व उपक्रम यांची ही परंपरा आणि चालवतात. त्याबद्दल धन्यवाद. आणि या ठिकाणी महामंडलेश्वर काशिकानंद गिरीजी महाराज यांनी गंगेचा महिमा गेल्या अनेक वर्षापासून आपण श्रवण करतो आहे. नव्हे आणि आमचे महामंडलेश्वर काशिकानंद गिरीजी महाराज हे त्र्यंबकेश्वरलाही त्यांचा आश्रम आहे. अनेक वर्ष त्यांचं त्र्यंबकेश्वरला ही वास्तव्य होतं. म्हणून गंगेचा महिमा त्यांनी आपल्याला थोडक्यात सांगितलेला आहे. नामदेव महाराज एक आपल्या संस्कृतीमध्ये एक संत होऊन गेले आहे आणि त्या नामदेव महाराज लहान असताना पांडुरंगाला आणि नैवेद्य खाऊ घातलेला आहे अशी आख्यायिका आहे. असे ते थोर संत, त्या संतांनी आणि या गंगेचा महिमा, कुशावर्ताचा महिमा, ब्रह्मगिरीचा महिमा आणि श्रावणी सोमवारला ती ब्रह्मगिरीला परिक्रमा करतात. लाखो लोक परिक्रमाला आज सोमवारच्या महान पर्वकालावर आणि प्रदक्षिणा करतात. म्हणून नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना. आणि असा 4 कडव्यामध्ये संपूर्ण गंगेचा महिमा, कुशावर्ताचा महिमा, ब्रह्मगिरीचा महिमा, प्रदक्षिणेचा महिमा असा महिमा गायलेला आहे. आणि तो आताच काशिकानंद गिरीजी महाराजांनी तो आपल्याला सर्वांना सूचना दिली आहे, माहिती दिली आहे. म्हणून पुन्हा एक वार या आज गंगा महाआरतीला अनेक बेटातून, अनेक परिसरातून आणि कोपरगावच्या परिसरातून, सर्व नगरातून आणि भाविक बंधू भगिनी आणि हा उत्सव महोत्सव आहे महागंगारतीचा हा एक पर्वकाळ आपल्या सर्वांच्या दृष्टीने आता महाआरती होणार आहे. आणि असा पर्व काळामध्ये आपण सर्व सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद. तुमच्या श्रद्धेभावने निष्ठेला वंदन करतो. आणि पुन्हा एक वार या प्रतिष्ठाननं जे हे काही आयोजन केलं आहे, नियोजन केलं आहे त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आजच्या सोमवारला आणि 1.25 मूठ आणि मूग वाहण्याची पद्धत आहे. 4थ्या सोमवारला जवस असेल. अशा 4 सोमवारला महादेवाच्या पिंडीवर 1 बेलाचं पान. ज्या ज्या सोमवारला ज्या वस्तू व्हायच्या आहेत त्या कॅलेंडरमध्ये पंचांगामध्ये दिलेल्या असतात. म्हणून सर्व कोपरगाववासी धन्य आहे, त्यांचं भाग्य आहे की गंगा तीरी या परिसरामध्ये जन्म घ्यायला मिळाला आणि गंगा महाआरतीचा
भाग्य आपल्या सर्वांना मिळालं म्हणून पुन्हा एक वार सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांच्या सरहद्द निष्ठेला वंदन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन.